कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळतील. आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 208. मराठी कथा. गाडी हवेलीची वेस ओलांडून गेली. चिव माहेरी पोचली खरी, पण रणवीरच्या त्या निष्किल टोमण्यांमुळे तिच्या मनात संशयाची ठिणगी पेटलीच होती. तो फोनवर ज्या जुन्या खुर्चीबद्दल बोलत होता त्याला चिवने भलती स्त्री समजून स्वतःच्या मनात गैरसमजाचा भला मोठा डोंगर उभा केला होता. दुसरीकडे चैतन्याच्या घरी आज एका वेगळ्याच धुमाकुळाला उधाण आलं होतं. चैतन्याने स्पेशल रजा काढली होती. त्याने आधीच शिवमदादा आणि प्रिया बहिणीला फोन करून निरोप दिला होता. चिव माहेरी आली, तिला भेटून जा. आता लग्न झालंय म्हटल्यावर मुली परक्याचं धन होते. पुढे सगळं नवऱ्याच्या मर्जीने करावं लागतं. त्यामुळेच आताच तिचे लाड करून घ्या. मग काय? आबासाहेबांची परवानगी घेऊन शिवमराजे, प्रिया आणि छोटी रियांशी लगेच चैतन्याच्या घरी दाखल झाले. पाठोपाठ अतुल, जान्हवी, सचिन आणि अभि ही रॉयल शेतकऱ्याची संपूर्ण पलटण जमली होती. खरं तर लग्नाच्या वेळी परिस्थिती नसल्यामुळे जावयाची जी धुमाधामीने धूमधामीने परीक्षा घ्यायची हवी होती ती बाकीच राहिली होती. मेहुण्याची म्हणजेच रणवीरची टांग खेचायचा पक्का बेत या टोळीने आता एकत्र बसून आखला होता. चैतन्याच्या घरी तर सणासारखा माहोल झाला होता. अस्मी गरोदर असल्याने तिला कोणीही काही काम करू देत नव्हतं. तसंही चैतन्याचे आईबाबा तिला खूप जीव लावायचे, अगदी चिवपेक्षाही जास्त. आणि का नाही लावणार? इतक्या मोठ्या पाटील घराण्यातील लेक होती ती, पण गर्व नव्हता की अहंकार नव्हता. आणि आपलं घर, आपली माणसं कशी जोडून ठेवायची, सासू सासऱ्यांना आईबापासारखं कसं करून आपलंसं घ्यायचं, हे सगळं प्रिया वहिनीकडूनच तर शिकली होती. म्हणूनच तर म्हणतात ना, जिथे नणंद भाऊजाई मैत्रीण म्हणून राहते ना, ते घर आजकालच्या जगात सगळ्यात सुखी घर आहे बरं का. आणि त्यात तिच्या आहोंची म्हणजेच शिवमराजेंची एकुलती एक लाडकी बहीण होती ती. सगळे जण तिला सतत हसवत ठेवण्यात गुंग होते. शिवमचा अस्मीवर आणि तिच्या पोटी येणाऱ्या बाळावर प्रचंड जीव होता, तर अस्मी तिच्या गोड भाच्यावर म्हणजेच प्रियांशवर जीव ओवाळून टाकायची. पण गमतीची गोष्ट म्हणजे छोटी पौर्णिमाचं आणि प्रियांशचं अजिबात पटायचं नाही. पौर्णिमा तर सतत प्रियांशला चावायची आणि बिचारा प्रियांश तिचे हट्ट शांतपणे सहन करायचा. कारण पाटील होता ना, आणि त्याचे संस्कार, आईबाबांची शिकवण, आबासाहेबांचे शब्द सतत त्याला जाणीव करून द्यायचे की आपण पाटील आहोत म्हणून. आपण असं मुलीसारखं काही झालं तरी रडत बसायचं नाही. प्रत्येक गोष्टीचा सामना करायचा आणि आपलं खरं आहे हे सिद्ध करायचं. पण हो, मुलींना एकदम परफेक्ट पद्धतीने शिकवण मिळाली पाहिजे. जर मुलगी चुकत असेल आणि ऐकत नसेल तर आपण आपल्याच पद्धतीने न्याय करायचा, भलेही जगाला चुकीचा वाटला तरी चालेल. पण तो निर्णय तिच्यासाठी योग्य असावा असंच आपल्याला वाटलं पाहिजे. आणि लोकांचं काय, आज बोलतील उद्या सोडून देतील. तसंही जग बोलायला येतं, पोसायला नाही. म्हणूनच आपला निर्णय हा योग्यच असायला हवा. आणि त्याच मताचा प्रियांशही घडत होता. शिवमचे गुण तर होतेच, पण आबासाहेबांचे गुण पण होते त्याच्यामध्ये. आणि आता हा पाटील घरातील वंशज डबल धमाका म्हणजे ब्युटी विथ ब्रेनचा जबरदस्त कॉम्बिनेशन होता. पण जे पाटील खानदानाच्या नादाला लागेल ना आता, त्याचा जाळ आणि धूर पुढे निघणार म्हणजे निघणार हे नक्कीच होतं. तर असे होते आपले प्रियांश राजे. संध्याकाळ झाली आणि दारात रणवीरची आलिशान कार येऊन थांबली. रणवीर गाडीतून उतरला, पण आत शिरताच त्याच्या समोर रॉयल शेतकऱ्यांची संपूर्ण गँग उभी होती. अतुलने मिशीवर हात फिरवला आणि हसून स्वागत केलं. या जावई बापू, मुंबईची मीटिंग झाली असेल तर आता माहेरच्या या रॉयल परीक्षेत बसा, म्हणजे सासरच्या रॉयल परीक्षेत बसा. शिवमराजे पुढे आले आणि मिश्किल हसत म्हणले, रणवीरराव, आमची चिव खूप नाजूक आहे, तिची काळजी तुम्ही कशी घेणार? याची परीक्षा तर द्यावीच लागेल ना. तर कसं आहे ना, आतापर्यंत जेवढ्यांनी आमच्या बहिणीशी लग्न करायला अर्ज केला होता त्या सगळ्यांची आम्ही खूप कसून परीक्षा घेतली, पण तुम्ही न परीक्षा घेताच आमची बहीण उडवली. नाहीतर त्या कुणाल सारखा तुम्हाला सुद्धा मिरचीची पोतं उचलायला लावली असती. तर तो म्हणाला, मी तयार आहे परीक्षा द्यायला, पण एकदा जिच्यासाठी परीक्षा देतोय ती तर दाखवा. तर सगळे म्हणाले, नाही, आधी परीक्षा द्या, नंतर रिझल्ट. मग तुम्हीच ठरवा. परीक्षेचे गुण म्हणून बायको हवी असेल तर आधी आमची मागणी पूर्ण करा. आणि आता
मरा. काय करावं? काय करायला लावणार होते कुणास ठाऊक. आणि आता मरा. काय करायला लावणार होती ही सगळी रॉयल टोळी कुणास ठाऊक. तो म्हणाला, आज संध्याकाळचा बेत तुमच्या हातचा हवा आहे, तेही चुलीवरची अस्सल भाकरी शेकून दाखवा. रणवीरने अजिबात माघार घेतली नाही. ठाकूर साहेबांचा तोरा बाजूला ठेवून तो हसतच चुलीपुढे बसला. अतुल, सचिन आणि अभिने त्याला भंडावून सोडलं होतं, पण रणवीरने अगदी सुसाग्र बेत बनवून दाखवला आणि डोळ्यात पाणी होतं. गोरा गोरा रणवीर एकच भाकरी चुलीवर शेकून कसा लाल लाल झाला होता, पण अजूनही चिव त्याला दिसलीच नव्हती. पण काय करणार ना, बिचारा मेहुणा पहिल्यांदाच आला होता सासरवडीला आणि सगळ्या मेहुणींच्या मध्ये अडकला होता. सोबत बाय सोबत बायको पण नव्हती साथ द्यायला आणि तसही बायको रुसली होती. शिवमराजे म्हणाले, वा छान, अतिउत्तम. देव नको रो, उद्या भविष्यात काही अडचण आली तर तुम्ही तिला प्रेमाने 2 घास बनवून स्वतः बनवून भरू तर शकाल. बस हेच पाहायचं होतं. आणि चैतन्य म्हणला, अरे दादा, बिचारे चिवच्या रणवीर साहेबांचा एसी रूम मध्ये राहणारा चेहरा आता पुरता लालच केला सगळ्यांनी. तसे सगळे खूप हसले. संध्याकाळ झाली. प्रियाने जान्हवीने छान गावरान बेत बनवला होता आणि त्या वेळात फक्त एकदा चिव त्याला नुसती दिसली होती. पण आता जेवण होताच ते निघणारच होते हवेलीवर. पण आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. गावची लाईट अचानक गुल झाली. पावसामुळे रस्ते बंद झाले आणि अचानक जावई बापू माहेरी चढकले. तर हवेलीवर फोन करून पण सांगितलं. आणि आता खरी चेष्टा करायची आणि रॉयल चौकार मारायचा ठरवलं होतं सगळ्यांनी. सगळ्यांनी 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 म्हणजे अगदी बायका सुद्धा यात सामील झाल्या होत्या. शिवमराजे आणि गँगने खोडकर बेत आखला. पाऊस असो वा काहीही असो, आज जावई बापूंना हॉलमध्ये सोफ्यावर झोपावं लागेल. चिवच्या खोलीत नो एंट्री. सगळ्यांना हातरून पांघरून केलं होतं. गप्पा टप्पा झाल्या. प्रियाने आबासाहेबांना फोन करून शिवांशी आणि प्रियांशी चौकशी केली. रियांशी आणि पौर्णिमाच तर खूप छान जमायचं. पौर्णिमा रियांशीपेक्षा खूप मोठी होती, तर रियांशी दी दी करत तिच्या मांडीवरच झोपली होती. आणि ही छोटीशी पौर्णिमा खूप गोड होती, एकदम सुंदर पौर्णिमेच्या चंद्रासारखी शीतल. पण प्रियांशसोबत काय पंगा होता कुणास ठाऊक. पण तिच्यातली हीच गोष्ट प्रियांशला खूप आवडायची. तो मोठा होता, जवळपास जवळपास तिच्यापेक्षा 5 वर्षांनी, म्हणूनच तर समजूतदार होता ना. आणि शिवम राजेंसारखं प्रियांश राजेंच्या दोन्ही बहिणींवर म्हणजे दोन्ही बहिणी म्हणजे जीव की प्राण होत्या. सगळे झोपलेच होते, पण एक वेगळा प्लॅन तर शिजला होता सगळ्यांचा आणि त्यांना माहित होतं की हे नक्की असे काहीतरी होणार. आणि खरंच झाले. पण अंधार पडताच मिशन जावई बापूंचा दुसरा टप्पा सुरू झाला. रणवीरने मनात ठरवलं की रात्री गुपचूप चिवच्या खोलीत जायचं. रात्री सगळे झोपल्यावर रणवीर मेणबत्ती हातात घेऊन हळूच चिवच्या बेडरूमच्या खिडकीतून आत शिरला. आणि अस्मीच्या रूममध्ये बेडवर ओढणी पांघरून उशी धरलेली एक आकृती झोपली होती. रणवीर गालातल्या गालात हसला आणि हळूच मागे जाऊन बसला. अजूनही तो नाकाचा शेंडा लालच आहे का ग चिव? आता तरी राग सोड ना. मुंबईवरून वादळ पावसात फक्त तुझ्यासाठी धावत आलोय, असं म्हणत रणवीरने हळूच पाठीवरून हात फिरवला. पण तेवढ्यात ओढणी बाजूला झाली आणि समोर अतुल दातांची कवळी काढून दाखवत हसत बसला होता. सरप्राईज जावई बापू, अतुल मोठ्याने ओरडला. आणि तेवढ्यात रूम मध्ये लाईट लागली. रणवीर दचकून 2 पावले मागे सरकला. अरे अतुल दादा, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? आणि तितक्यात दारामागून शिवमराजे, चैतन्य, अस्मी, प्रिया, जान्हवी, सचिन, अभि पोट धरून हसत हसत बाहेर आले. पूर्ण घरात हशाचा प्रचंड पीक फील्ड उडाला होता. अस्मी तर पोट धरून धरून हसून हसून बेजार झाली होती. आणि रणवीरची तर चांगलीच फजिती झाली होती. त्याला वाटलं होतं की सगळेच झोपले आहेत, पण सगळे नाटक करत होते त्याची ही चेष्टा करण्यासाठी. पण आता याचा मास्टर माइंड चिव होती ना. ती तर हा सगळा गोंधळ सुरू असताना चिव दाराजवळ उभी राहून नाकाचा शेंडा लाल करून पाहत होती. ती म्हणाली, हसायला काय होतंय सगळ्यांना? ठाकूर साहेब, काय सांगत होता तुम्ही फोनवर जुन्या खुर्चीबद्दल, जिने तुम्हाला खूप खुश केलंय? रणवीरने कपाळावर हात मारला. तो पुढे झाला आणि चिवच्या जवळ गेला. अरे माझ्या भोळ्या चिव, फोनवर मी हॉटेलच्या आलिशान रिव्हॉल्विंग चेअर बद्दल बोलत होतो ग.
दिवसभराच्या थकव्यानंतर त्या मऊ खुर्चीने माझ्या पाठीला आराम दिला, म्हणून मी म्हटलं तिने मला खुश केले. तू काय समजलीस? हे ऐकताच चिवचे डोळे मोठे झाले आणि म्हणाली, काय? खुर्ची? म्हणजे ती कोणती मुलगी नव्हती, खुर्ची होती. अगं वेडे, माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरी कोण येणार? रणवीरने अत्यंत मऊ आणि प्रेमळ आवाजात विचारलं. चिवचा सगळा राग एका क्षणात विरघळून गेला आणि ती लाजेने पार लाल झाली. शिवमराजेंनी टाळी वाजवली आणि म्हणाले, वा जावई बापू, मानलं तुम्हाला. परीक्षेत 100 पैकी 100 गुण. चला सगळे आता बाहेर. कबाब में हड्डी कशाला बनायचं आहे? असं म्हणत सगळ्यांना शिवमराजे बाहेर घेऊन आले आणि चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवून चालताना म्हणाले, मला वाटतंय ना माझ्या मिळवणीच्या कबाब में हड्डी बनावं. तसं सगळे हसले आणि अतुल म्हणाला, ए शिवम, तो दोन्ही आहे रे. कसा आहे ना, वहिनीने त्याला भाऊ मानला आहे, मग तो तुझ्या अवघड जागेचं दुखणं पण आहे आणि तू त्याच्या कबाब में हड्डी बनवू शकतोस. तसे सगळे पुन्हा हसले. बाहेर पावसाची रिमझिम आवाज होता. मेणबत्तीचा मंद प्रकाश होता. सगळे बाहेर निघून गेल्यावर रणवीरने चिवला जवळ ओढलं आणि तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, ती खुर्ची माझ्या पाठीला आराम देत होती, पण माझं मन शांत करायचं काम फक्त तूच करू शकतेस ना चिव? चिवने लाजून रणवीरच्या छातीवर डोकं टेकवलं आणि माहेरच्या या वादळी रात्रीत दोघांच्या प्रेमाची सुंदर आठवणी बनून गेली होती. माहेरच्या प्रेमात, पावसाच्या गारव्यात आणि रणवीरच्या मनधरणीत 2 दिवस कसे निघून गेले हे चिवला कळलेच नाही. रणवीर सोबतचा तिचा रुसवा पार निघून गेला होता आणि तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माहेरचा निरोप घेताना आई आणि बहिणीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. चैतन्य साहेबांनी चिवच्या डोक्यावर हात ठेवला आणि रणवीरच्या हातात तिचा हात सोपवला आणि म्हणाले, रणवीरराव, आमची चिव आता पूर्णपणे तुमची झाली आहे. चैतन्य साहेब भावुक होऊन म्हणाले आणि रणवीर म्हणाला, निश्चिंत राहा दादा, चिव ही फक्त माझी बायको नाही, तर या ठाकूर घराण्याचा आत्मा आहे. रणवीरने अभिमानाने म्हटलं. गाडी पुन्हा हवेलीच्या दिशेने निघाली. चिव रणवीरच्या खांद्यावर डोके टेकून बसली होती, पण तिच्या मनात उत्सुकता होती. हवेलीत गेल्यावर आईबाबा कसे स्वागत करतील? का तर रणवीर म्हणाला होता, तुझ्यासाठी आज खास काहीतरी आहे म्हणून. रणवीरची काळी आलिशान गाडी जेव्हा हवेलीच्या अथांग मोठ्या कमानीतून आत शिरली तेव्हा चिवचे डोळे आश्चर्याने विस्फाटले होते. संपूर्ण हवेली एखाद्या नव्या नवरीसारखी सजवली होती. हवेलीच्या उंच उंच भिंतीवरून झेंडूच्या आणि ताज्या गुलाबांच्या लांबलचक माळा लटकत होत्या. हवेलीच्या भव्य प्रांगणात पारंपरिक ढोल ताशा पथक उभे होते. गाडी थांबताच ढोलांचा गजर सुरू झाला आणि गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव गाडीवर झाला. बापरे रणवीरजी, हे काय आहे? आज हवेलीत कोणता सण आहे का? चिवने आश्चर्याने विचारले. रणवीरच्या चेहऱ्यावरही उत्सुकता होती. तो म्हणाला, मला ही कल्पना काहीच नाहीये ग चिव. आईने काहीतरी नक्कीच मोठा प्लॅन केलाय. मला सगळं सांगितलं नाही ग. दोघेही गाडीतून खाली उतरले. मुख्य दाराजवळ गायत्री देवी हातात सोन्याची औक्षणाची थाळी घेऊन उभे होत्या. शेजारी ठाकूर साहेब अत्यंत रुबाबात आणि आनंदाने उभे होते. गायत्री देवींनी चिवचे रणवीरचे औक्षण केले आणि त्यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला. आई, पण हे सगळं कशासाठी हो? एवढा मोठा थाटमाट? चिवने गोंधळून विचारलं. गायत्री देवी मायेने हसल्या आणि म्हणाल्या, बेटा चिव, आज तू फक्त माहेरहून सासरी परत आली नाहीस, तर आज ठाकूर घराण्याच्या या भव्य हवेलीत एका नवीन युगाची सुरुवात होणार आहे. चला, आज तुझ्या लक्ष्मीच्या पावलांनी रणवीरला पुन्हा एकदा यश मिळालं आहे. त्यासाठीच हे आमच्याकडून, म्हणजे तुझ्या रणवीरची साथ तुला आता सगळीकडे राहील. गायत्री देवी चिव आणि रणवीरला घेऊन हवेलीच्या पहिल्या मजल्यावरील एका विशिष्ट मोठ्या हॉलकडे गेल्या. त्या हॉलच्या मुख्य दरवाजावर लाल रंगाचा रेशमी पडदा लावला होता. ठाकूर साहेब पुढे आले आणि त्यांनी चिवच्या हातात कात्री दिली आणि म्हणाले, चिव बाळा, तुझ्या हातात ठाकूर घराण्याची भरभराट आहे. हा पडदा बाजूला कर. चिवने धडधडत्या हृदयाने तो रेशमी पडदा कापला आणि लाकडी दरवाजे उघडले. आतमध्ये संपूर्ण खोली एका अत्याधुनिक आणि हायटेक डिझायनिंग स्टुडिओमध्ये, ऑफिस रूम मध्ये बदलली होती. महागडे लॅपटॉप्स, स्केचिंग बोर्ड्स, पारंपरिक पैठणी आणि सिल्क कपड्यांचे नमुने आणि भिंतीवर खूप मोठे
डिजिटल स्क्रीन लावले होते आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मुख्य केबिनच्या टेबलवर एका सोन्याच्या पाटीवर मोठ्या आणि सुबक अक्षरात लिहिलं होतं, ठाकूर हेरिटेज टेक्सटाईल, मुख्य संचालक मॅनेजिंग डायरेक्टर सौ चिव रणवीर सिंग ठाकूर. हे पाहून चिवच्या पायाखालची जमीनच घसरली. ती थक्क होऊन त्या पाटीकडे बघतच राहिली. तिचे डोळे अश्रूने भरून आले होते आणि ती म्हणाली, आई, आई, हे काय आहे? चिवच्या तोंडून शब्द बाहेर पडतच नव्हता. गायत्री देवींनी प्रेमाने चिवचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाली, चिव बाळा, ठाकूर घराण्याचा कापड व्यवसाय हा अहिल्यानगरचा सर्वात जुना आणि मोठा पारंपरिक व्यवसाय आहे. पण आजच्या आधुनिक जगात आपल्या या पारंपरिक कपड्यांना आणि डिझाईन्सना एका नवीन, तरुण आणि सर्जनशील क्रिएटिव्ह विचारांची गरज होती. गायत्री देवी अत्यंत अभिमानाने म्हणाल्या. ठाकूर साहेब पुढे आले आणि म्हणाले, चिव, तुझी कलेची आवड, तुझी साधी पण उत्कृष्ट पसंती आणि तुझा माणसांशी जोडून ठेवणारा स्वभाव पहिल्या दिवसापासून पाहतोय आम्ही. रणवीर व्यवसायाचे आर्थिक आणि कायदेशीर म्हणजे फायनान्सर आणि मॅनेजमेंट काम सांभाळेल, पण या संपूर्ण नवीन ब्रँडचे क्रिएटिव्ह हेड आणि मुख्य संचालन तू असणार आहेस. रणवीरने पुढे होऊन चिवच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यात चिव बद्दल अथांग आदर, प्रेम दिसत होतं. चिव, हा आईबाबांचा आणि माझा तुझ्यावरचा अथांग विश्वास आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या पारंपरिक ठाकूर साड्यांचा आणि डिझायनर कपड्यांचा ब्रँड पोहोचवण्याची जबाबदारी आता तुझी आहे. रणवीर हसत म्हणाला. चिव भावूक झाली. तिने पटकन गायत्री देवी आणि ठाकूर साहेबांच्या पाया पडली. आई बाबा, मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. ही हवेली आणि हा मान मी जीवापाड जपेल. पण एक गोष्ट अजिबात आवडली नाही मला. तर सगळे चकित होऊन विचारत म्हणाले, कोणती? आणि ती तर हसून म्हणाली, माझं खरं नाव तर या पाटीवर टाकलंच नाही तुम्ही. आणि खरंच तिचं खरं नाव अजूनही कुणाला माहीतच नव्हतं. लग्नाला इतके दिवस झाले तरी. तसंही रणवीरला तिला चिवच म्हणणं पसंत करायचा तो. पण त्याला तिचं खरं नाव माहिती होतं तरी ती सारखी चिव चिव करायची, म्हणून हा पण तिला चिवच म्हणत होता. पण आता आई बाबा म्हणाले, बेटा सॉरी, आम्हाला वाटलं हेच तुझं खरं नाव आहे. तर ती हसून म्हणाली, रणवीरजी, माझं खरं नाव सांगितलं नाही का तुम्ही? तर तो जीभ चावत म्हणाला, अरे हो, विसरलोच, सांगतो थांबा. आणि तो म्हणाला, हो विसरलोच मी, सांगतो ह. आणि तो म्हणाला, आई बाबा, ही चैत्राली कदम म्हणजे होती, आता आहे चैत्राली रणवीर सिंग ठाकूर. तर आई बाबा हसून म्हणले, धन्यवाद बेटा, खूप लवकर नाव सांगितले. खरं अजून 2 वर्षांनी सांगितले असते तरी जमले असते रे. तुमच्या मुलांच्या बारशाला म्हणजे दोघांचे नामकरण एकदाच झाले असते. आणि आता या हलक्या फुलक्या विनोदावर हसून सगळी हवेली बहरून गेली होती. रात्री संपूर्ण हवेली शांत झाल्यावर रणवीर बेडरूम मध्ये आला. बेडरूम फुलांच्या सुवासाने दरवळत होती. चिव खिडकीजवळ उभी राहून आकाशातील चांदण्यांकडे पाहत होती. तिच्या हातात ती मॅनेजिंग डायरेक्टरची पाटी होती. रणवीर मागून हळूच आला. त्याने तिला आपल्या बाहूंमध्ये घेतलं. तिने लाजून आपले डोके त्याच्या छातीवर टेकवले. तो म्हणाला, तर काय मग मॅडम, आता तर तुम्ही माझ्यापेक्षाही मोठ्या बॉस बनलात. रणवीरने तिच्या कानात खोडकरपणे म्हटलं. चिव गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, हो मग काय त्यात, आता हवेलीत आणि ऑफिसमध्ये सुद्धा माझंच राज्य चालणार. तो म्हणाला, अच्छा, मग या तुमच्या असिस्टंटला म्हणजे रणवीरला काही खास प्रमोशन मिळणार की नाही? रणवीरने तिची हनुवटी वर करत तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. चिवने लाजून नजर खाली केली आणि त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफले. तुम्हाला प्रमोशन काय? माझं संपूर्ण आयुष्य देऊन टाकले की रणवीरजी. रणवीरने अत्यंत हळुवारपणे तिच्या कपाळावर एक आदराने चुंबन घेतलं. खिडकीतून येणारा मंद गारवा आणि रात्रीची ती शांतता, दोघांच्या आयुष्यात यश, प्रेम आणि विश्वासाचा एक अतिशय सुंदर क्षण होता. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. पुढील कहाणी पुढील भागामध्ये पाहूया. आणि थँक यू फॉर वॉचिंग.